मनसेचा आज 18वा वर्धापन दिन आहे। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकणार आहेत। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार। त्या संदर्भातली आपण बघतोय सध्या जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। तर मनसेची पुढची वाटचाल सत्तेच्या दिशेने असेल असं संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे। भाजपसोबत युती करायची की नाही याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। मनसैनिक सत्तेत कसा येईल यासाठी काम करण्याचा प्रयत्न आपण करणार असं देखील संदीप देशपांडेंनी म्हटलंय। त्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे जे आहेत, आजचा महत्त्वाचा दिवस आहे। 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होतोय। तुम्ही अनेक काळात राज साहेबांसोबत होता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मनसेसाठी काम केलं। आजच्या काय भावना आहेत? निश्चितपणे गेले 18 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी सातत्याने आम्ही संघर्षाचं राजकारण केलेलं आहे, संघर्ष करत आहोत। पण एक निश्चित की या वर्धापन दिनाला आम्ही हा सगळ्यांनी प्रण केलेला आहे की यापुढची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल ही सत्तेच्या दिशेने असेल आणि त्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करू। सत्तेच्या दिशेने वाटचाल असेल। अनेक दिवसापासून चर्चा होता, तुम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती सागर बंगल्यावरती जाऊन। युती संदर्भात काय चर्चा असतील, चर्चा झालेल्या असतील? त्या आधी स्पष्ट केलं ती आमची सदिच्छा भेट होती। युती करायची नाही करायची काय त्याच्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आम्ही मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक सत्तेत कसा काय येईल याच्यासाठी निश्चितपणे काम करण्याचा प्रण आज या वर्धापन दिनी घेतोय। दिनेश देवेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, नाशिक।